तर नानासाहेब आपण काय सांगते माझे चेअरमन आहेत त्यांना जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात आपण काय म्हणाल? तर आम्ही अर्ज या पद्धतीने दिलेला आहे. मी स्वतः ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत. त्याचप्रमाणे आमचे जे जवळचे सहकारी मोहन पाटील अशा लोकांनी आम्ही जवळपास अनेक सभासदांच्या ज्याच्यावर सह्या आहेत. तर आम्ही अर्ज असा दिलेला आहे किंवा त्यांनी आता विशेष सर्वसाधारण सभा 24/6/2026 ला बोलवलेली आहे. ते 6 तारखेला. हा, तर त्या सभेमध्ये ते सभेचं जे ठिकाण निवडलेलं आहे ते सभेचं ठिकाण हे आर.सी. पटेल मधलं जे आपलं राजगोपाल भंडारी हॉल आहे तो त्यांनी निवडलेला आहे. त्या हॉलची जर कॅपॅसिटी आपण पाहिली तर 600-700 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि आपले ऍक्च्युअल मध्ये सभासद हे 17,000च्या याच्यामध्ये. तर 17,000च्या सभासदांच्या हिशोबाने तो हॉल फारच कमी आहे. तर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्यावेळेस आपण लोकांना गोळा करून सभा दाखवण्याचा प्रयत्न जो करतो आपण. तर मग शेतकऱ्यांच्या ज्या सभा आहे, हक्काच्या सभा आहेत, जनरल मिटिंग आहेत, मग यांच्यासाठी एवढी संकुचित वृत्ती का की आपल्याला असं वाटत नाही की बाबा सभासदांना ही पारदर्शकता आपली कळावी. तर त्या अनुषंगाने आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला आपण तर त्या इतिहासाप्रमाणे आजपर्यंत जेवढ्याही जनरल मिटिंगा झालेल्या आहेत त्या कारखाना साईडवर झालेल्या आहे. 225 एकर असलेल्या कारखान्याला नुसती सभा घ्यायला जागा उपलब्ध होऊ नये तर ही फार मोठी आपलं दुर्दैवी आहे. तर या बाबतीत यांनी विचार करायला हवा होता आणि हे मिटिंग का घ्यावी लागली याच्या मागेही एक कारण आहे. तर ही मिटिंग याच्यामुळे घ्यावी लागली की आम्ही आमचे जे जागृत सभासद आहेत की अशोक अग्रवाल, त्याच्यानंतर आपलं जितेंद्र सिंग, सुभाष सिंह जमादार आणि शरद पाटील म्हणून जे आमचे एक सभासद आहेत, या सभासदांनी औरंगाबाद हायकोर्टात एक पिटिशन दाखल केलं होतं. ते पिटिशन या पद्धतीचं होतं की याच्यामध्ये या कारखान्याचं जवळपास 2021 ला मुदत संपलेली तरी इलेक्शन लावलं जात नव्हतं. तर मग त्या इलेक्शनसाठी हे पिटिशन दाखल केलेलं होतं. त्या इलेक्शन मध्ये मग कोर्टाने ऑर्डर केली की आपण परत सेंट्रल रजिस्ट्रारला एक फ्रेश ऍप्लिकेशन द्या आणि त्या पद्धतीने कारवाई नाही केली तर मग कोर्ट त्याच्यावर योग्य निर्णय घेईल. मग त्या पद्धतीने आम्ही फ्रेश ऍप्लिकेशन देऊन तर सेंट्रल रजिस्ट्रार जे दिल्ली आहेत तर त्यांनी ते इलेक्शन कमिशनकडे ते आमचं ते पिटिशनचा रेफरन्स देऊन प्रकरण पाठवलं आणि इलेक्शन कमिशनने ही प्रोसेस आता इलेक्शनची स्टार्ट केलेली. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा घेतलेला आहे त्यांनी 2023 ला जो काय म्हणता मल्टी स्टेट ऍक्ट मध्ये जे अमेंडमेंट झालेले आहेत तर त्या अमेंडमेंटच्या आधारावर त्यांनी ही मिटिंग बोलवायला त्यांना भाग पाडलेलं आहे. तर ही मिटिंग जे घेण्याचं कारण आहे हे मूळ कारण सुद्धा आम्ही आहोत. सभासदांनी जागरूकता दाखवली म्हणून मिटिंग घ्यावी लागते, नाही तर मिटिंग पण घेतली नसती या लोकांनी. आणि 2023 ला जर अमेंडमेंट होते मग 2026 पर्यंत वाट का पाहत बसले. त्याच्या मधल्या काळामध्ये यांनी जो कारखाना भाडेपट्ट्याने दिला याच्यावर बी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता. तर एवढं त्यांना म्हणजे ही जर समजा आम्ही कोर्टात गेलो नसतो मग ही अमेंडमेंट झालीच नसती का, ही मिटिंग झालीच नसती का. तर हे अनेक प्रश्न सभासदांच्या मनामध्ये आहेत. तर ते सभासदांच्या मनामध्ये असलेले प्रश्न हे जनरल मिटिंगद्वारे यांना त्यांचं सर्व निराकरण करावं लागणार आहे शंकेचं. परंतु हे करणं टाळण्यासाठी 500-700 लोकांच्या उपस्थितीमध्ये ही मिटिंग दाखवण्याचं याचं षडयंत्र आहे. तर यांची पारदर्शकता जरी हे बोलत असले तरी हे पारदर्शक नाहीत. भाडेपट्ट्याच्या बाबतीत पारदर्शक नाहीत, मिटिंगांच्या बाबतीत पारदर्शक नाहीत. आम्ही अनेक दिवसापासून सांगतोय की एमडी नियुक्त करा. आता या मिटिंग मध्ये एमडीचा ठराव घेतला. ऑडिट जवळजवळ म्हणजे 15-16 वर्षापासून या कारखान्याचं ऑडिट नाही, ऑडिटचा विषय आता यांना सुचला. तर यांचे जी कार्यपद्धती आहे सहकार क्षेत्र बंद पाडण्याची, कारखाना बंद पाडण्याची, ही प्रवृत्ती आज पण चालू आहे. आम्ही मोठ्या मनाने यांना भाडेपट्ट्याचा सभासदांनी सांगितलं ठीक आहे तुमच्याकडून नाही चालत ना भाड्याने तरी द्या, परंतु भाड्याने देताना सुद्धा प्रामाणिक भूमिका नाही. कुठे टेंडर 22-23 ला सुरू होणारा कारखाना आज 26-27 पर्यंत त्याचं गाळप होतं का नाही याचाही संभ्रम लोकांपुढे आहे. तर ह्या अनेक गोष्टींचा उलगडा या जनरल मिटिंग मध्ये होणं आवश्यक आहे, शेतकऱ्यांसमोर होणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही हा हॉल बदलून मागवलेला आहे की आम्ही काय सांगतो ज्या ठिकाणी आपल्या
परंपरा आहे मिटिंग घ्यायची, त्याच ठिकाणी ही मिटिंग झाली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही ही तक्रार दिलेली आहे, आम्ही हरकत नोंदवलेली आहे. आजही आम्ही त्या मुद्द्यावर ठाम आहोत की सभासदांची मिटिंग पारदर्शकपणे ही कारखाना साईडवरच घेतली पाहिजे. नाही घेतली तर आम्ही त्याचे कायदेशीर बाबी तपासून जे काही असेल, अग्रीमेंटचे असतील, यांचे जे मनसुबे आहेत, हे जे देखावे करतात की आम्ही बुवा चांगलं काम करतोय, तर हे मनसुबे हे सर्व आम्ही ओपन करू आणि त्या अग्रीमेंट मध्ये काय काय आहे, कायदेशीर काय काय आहे, त्याला अडचणी आहेत, तर आम्ही सर्व हे करू. परंतु सभासदांचा हा विश्वासघात आहे. हा विश्वासघात सभासदांचा तर यांना म्हणजे फारच बुवा शेतकऱ्यांच्या बाबतीत हा फारच दुर्दैवी प्रसंग आहे. तर तो आम्ही यांचे हे मनसुबे सुरू होऊ देणार नाहीत आणि आम्ही वेळोवेळी त्याला विरोध करू, कायदेशीर सुद्धा आम्ही त्याला लढा देऊ. तर त्या पद्धतीने आजही यांना वेळ गेलेली नाही. आजही यांनी आमचं म्हणणं ऐकावं आणि पारदर्शकपणे ही मीटिंग कारखाना साईडवर घ्यावी, ही आमची विनंती राहील. धन्यवाद. धन्यवाद.